दिल्ली दरबार भरलाय। औरंगजेबाने सुद्धा छत्रपती शिवाजी राजांच्या भीतीपोटी 12 फूट उंचीचं तख्त निर्माण केलं। किती? 12। कारण कुणीतरी औरंगजेबाला सांगितलं होतं, हुजूर हुजूर हे बघा, शिवाजी बड़ा चालाक है हुजूर, हुजूर वो शत्रु के सामने आता है, हुजूर 9 फुटाची उंच छलांग मारता है वो, और वरची वरच गर्दन भी उडाता है। औरंगजेबाचे तर इंडिकेटर लागून पार त्याचे बल्बच फुटले। औरंगजेबाने 9 फूट नाही 12 फुटाचं उंचीचं तख्त निर्माण केलं। यदा कदाचित भविष्य शिवाजी राजा आ ही गया तो छलांग चलाएगा, लेकिन कितनी? 9 फुट की। हम तो 12 फुट है, तो फिर डरना मना है। डरना मना है का शिवाजी राजांच्या भीतीपोटी तख्त उभा केलं एवढं। खरं हे तख्त आपल्या 5 पांडवांचं, महाभारतातल्या युधिष्ठिरांचं। ह्या औरंगजेबानं हे भर दरबार मोठाचे मोठा भरवला आणि या दरबारामध्ये औरंगजेब खाशा सरदारांना बोलू लागला। मुकरब खान होता, इकलास खान होता, दिलेर खान होता, फौलाद खान होता, सगळी खानाची खानावळ होती बरं का तिथे, सगळी होती। हा, औरंगजेब म्हणाला, क्या किया जाए, क्या किया जाए? हमने सोचा था कि एक ना एक दिन हम उस काफर शिवा भोसले को हम कुचल देंगे, लेकिन इतना तो हमारा भाग्य में नहीं। लेकिन हम तो ऐसा चाहते हैं कि वो काफर संभा हमारे हाथ में एक ना एक दिन कैद आना चाहिए। कौन जाएगा? है कोई इस दरबार में ऐसा कोई मैकलाल जो उस काफर संभा को कैद करने के लिए जाएगा और हमारे सामने पेश करेगा? है कोई? संभाजी राजांना कैद करायला कोणी जायचं म्हणून दरबार सगळा घाबरला। तेवढ्यात कोणीतरी म्हणाला, हुजूर अगर आपने 2-4 लाखाची फौज दिली तर हुजूर मैं जा सकता हूं, संभा को ऐसे कैद करके हुजूर आपके सामने पेश करूंगा। बेवकूफ, मरना चाहता है, मरना चाहता है। क्या करोगे? क्या करोगे? ये हमारे शास्ता खान मामू जान को देखो, ये पुनवड़ी गांव में जाकर लाल महल में तब 3 साल रह चुके। परवरदिगार का शुक्रगुजार समझो, सिर्फ 3 उंगलियां कटवाई उसका पर शिवा भोसले ने। अगर परवरदिगार की मेहर नजर नहीं होती तो ये कब का मर जाता हमारा मामू जान। क्यों मामू जान मर जाते ना आप, तो तुम क्या करोगे? क्या करोगे? ये सब फजूल है शहजादे, ये सब कुछ फजूल है। चंगेज और तैमूर के खून ने आज तक कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये महाबदौलत ये सब आज क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने वो शिवा भोसला अपनी सल्तनत को तामीर कर चुका, लेकिन हम कुछ नहीं कर सके, कुछ भी नहीं। सबके सब मूर्ख है, हरामजादे मूर्ख। और हम मूर्खों के बादशाह। ये मूर्ख है और हम मूर्खों के बादशाह। क्या किया जाए? तेवढ्यात कोणीतरी सैनिक धावत आला। हुजूरच्या मोहर कुर्निश करायच्या अगोदरच कुर्निश न करताच आनंदाची बातमी द्यायला लागला, हुजूर हुजूर आपको दख्खन से मिलने के लिए कोई आया है। क्या? कौन आया है? उसे पेश करो। दख्खन मधून आलेलं लगेच हुजूरच्या मोहर हजर केला। असं मुंडासह डोक्यात घातलेलं, कोपरी 12 बंदी ड्रेस अंगावर घातलेला, दोतार खाली टांगलेलं आणि कोल्हापुरी पायतान त्या मर्दाच्या कड्यात। औरंगजेबाने त्याच्यावर नजर टाकली, विचारलं, कौन हो तुम? कहां से आए हो और क्यों आए हो? हुजूर मी दख्खन मधून आलो। क्या मतलब शिवा भोसले और संभा भोसले के साम्राज्य से? बिल्कुल हुजूर, हम तिथूनच आलो। हे परवरदिगार, कितने पागल होते हैं लोग, कितने पागल होते हैं।
क्यों मरने के लिए आया है तू हमारे सामने? पहले से हम परेशान हैं, तू क्यों परेशानी लेकर आया है? क्यों मरना चाहता है? क्यों तुम्हें मृत्यु प्यारी है? क्यों तेरा जिंदगी जीने से जी भर गया है? क्यों मरना चाहते हो? क्यों आए हो? हुजूर, मारायला नाही आलो मी. हुजूर मारायचं असतं तर त्या संभाजीवर नसतोय मी आलो. हुजूर जागायचं म्हणून तर तुमच्यावर आलो. हुजूर, हुजूर आजपासून मी तुमचा सेवक. कैसे यकीन करे? मराठे मरतील पण फुटत नाही. कैसे यकीन करे? मुझे तो लगता है ये संभा की कोई नई चाल है. ये कोई खबरदारी लेने के लिए आए. खबरिया है, खबरिया. एक गबरिया, ये है खबरिया. मार डालो इसे. हो हुजूर, मारायला नाही आलो हुजूर. माझ्या यकीन ठेवा राव. अहो आम्ही त्यांची चाकरी केली, त्या शिवाजीची संभाजीची. हुजूर एवढी चाकरी केली आम्ही त्यांची, पण त्यांना कुठे आमची कदर? मग हुजूर, ज्यांना नाही आमची कदर आम्ही तरी कशाला करायचा त्यांचा आदर? बराबर आहे हुजूर. रिश्ते से क्या लगता है वो कापर संभा तुम्हारा? कौन है वो? हुजूर आता बघा, विचार करायचा तर हुजूर माझी सख्खी बहीण त्याला दिली, म्हणजे तो तसा आमचा दाजी आहे. क्या नाम क्या है तुम्हारा? ओ हुजूर, गणोजी श्रीके म्हणतात मला. गणोजी. गणोजी. अच्छा. कैसे यकीन करे हम तुम पर? और किस काम पे आया है तुम? क्या चाहता क्या है? क्या चाहते हो तुम? ओ हुजूर बघा, त्या शिवाजीने आणि संभाजीने हुजूर आमची जहागिरी गडप केली हो. आमची हिसकून घेतली जहागिरी. आमचं वतन गेलं. अहो हुजूर, आमचं वतन गेलं म्हणलं आता आयुष्यात राहिलं काय? काळ तोंड केलं की या दोघांनी बी. पण हुजूर आम्हाला असं वाटतं आमचं वतन हुजूर तुमच्याकडूनच मिळेल. ठीक है, हम तुम्हें तुम्हारा वतन लौटा देंगे, लेकिन एक बात बता, इसके बदले में तुम हमें क्या दे सकते हो? हुजूर, हुजूर बघा, आम्हाला चांगलं ठावय. हुजूर तुम्हाला संभाजी पाहिजे ना? मग हुजूर संभाजी तुम्हाला दिला. अच्छा, तो फिर जहागिरी भी तुम्हारा वतन भी तुम्हें मिल गया समझो. लेकिन कैसे दे सकते हो तुम? कैसे दे सकते हो? कैसे? हुजूर, अहो सह्याद्रीतल्या त्या दख्खन मधल्या बघा वाटा घाटी. हुजूर अहो तुम्हाला तर माहिती नाहीतच, पण वाटांवरच्या प्रत्येक काडीना काडीचा कण कण मसने ठावा आहे. हुजूर संभाजी आम्ही तुम्हाला दिला. एक लक्षात घ्या, ज्या दिवशी आपले माणसं आपल्यावर पलटतील ना, त्या दिवशी आपल्या चांगल्यातल्या चांगल्या माणसाला बर्बाद व्हायला जास्त वेळ लागत नाही. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्या माणसाच्या विरोधात कधी जाऊ नका. कधी जाऊ नका. गावात राजकारण करा, निवडणुका करा, काय करायची ती करा साखळी गावकरी मंडळी. पण ज्या दिवशी निवडणूक लागेल, निवडून येतील ना, त्या दिवशी दोन्ही तिन्ही काय असतील नसत्या तुमच्या पार्ट्यांनी सगळे एकत्र यायचं आणि सगळ्यांनी मोकळ्या मनाने पाणी प्यायचं. कोणतं पाणी? फिल्टर पाणी पिण्याचं जातं, दुसरं पाणी प्यायला. सगळ्यांनी एकत्र या. आणि काय एकत्र या माहिती का? राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवा, पण देव देश धर्म रक्षणासाठी सगळे माता माऊले हो तुमच्या सहित सगळे एक व्हा. अगदी सगळे एक व्हा. सगळे.